गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज सकाळ सकाळी मी आणि पप्पा चाललो आहे मुंबईला. पप्पांचं चेकअप असतं प्रत्येक 3 महिन्यानंतर, बिकॉज पप्पांच्या हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. सो त्याच्यामुळे चेकअप असतो. सकाळ सकाळी जायचं म्हटलं की मला बाबा पहिला विचार पडतो, ते म्हणजे झोप माझी पूर्ण नाही झालेली असते. सो बँड वाजलेली असते. पप्पाने म्हटलं तुम्ही बसून राहा, मी झोपतीये. मी झोपले. पनवेल स्टेशन आल्यानंतर मग आम्ही तिथे उतरलो आणि तिथून आम्हाला पुढे डॉकयार्डला जायचं आहे. सो आम्ही डॉकयार्डला पण पोहोचलेलो आहोत. आता इथून आम्ही टॅक्सी करून हॉस्पिटलला जाणार आहोत. सो हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर पण आमचं काम वगैरे खूप लवकर झालं. त्यानंतर चेकअप झाल्यानंतर थोडं ब्रेकफास्ट केला, बिकॉज आज संकष्टी असल्यामुळे लंच तर करायचं नाहीये. सो ब्रेकफास्ट करून घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो, बिकॉज आम्हाला चेंबूरला जायचं होतं सरांकडे. एक छोटूसं पार्सल पिक करायचं होतं, त्याच्यामुळे मग तिकडे जावं लागलं आम्हाला. सो पटकन एक तर ऊन पण खूप, त्याच्यामुळे पटकन आम्ही आमची कामं उरकून घेतली बाकीची. अँड ते पार्सल जे होतं ते पिक केलं आणि मग आम्ही घरी यायला निघालो. सो आपण पुढच्या ब्लॉगला भेटू. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि यूट्यूबला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा. गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर आज सकाळ सकाळी मी आणि पप्पा चाललो आहे मुंबईला. पप्पांचं चेकअप असतं प्रत्येक 3 महिन्यानंतर, बिकॉज पप्पांच्या हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे. सो त्याच्यामुळे चेकअप असतो. सकाळ सकाळी जायचं म्हटलं की मला बाबा पहिला विचार पडतो, ते म्हणजे झोप माझी पूर्ण नाही झालेली असते. सो बँड वाजलेली असते. पप्पाने म्हटलं तुम्ही बसून राहा, मी झोपतीये. मी झोपले. पनवेल स्टेशन आल्यानंतर मग आम्ही तिथे उतरलो आणि तिथून आम्हाला पुढे डॉकयार्डला जायचं आहे. सो आम्ही डॉकयार्डला पण पोहोचलेलो आहोत. आता इथून आम्ही टॅक्सी करून हॉस्पिटलला जाणार आहोत. सो हॉस्पिटलला पोहोचल्यानंतर पण आमचं काम वगैरे खूप लवकर झालं. त्यानंतर चेकअप झाल्यानंतर थोडं ब्रेकफास्ट केला, बिकॉज आज संकष्टी असल्यामुळे लंच तर करायचं नाहीये. सो ब्रेकफास्ट करून घेतला आणि त्यानंतर आम्ही निघालो, बिकॉज आम्हाला चेंबूरला जायचं होतं सरांकडे. एक छोटूसं पार्सल पिक करायचं होतं, त्याच्यामुळे मग तिकडे जावं लागलं आम्हाला. सो एक तर ऊन पण खूप, त्याच्यामुळे पटकन आम्ही आमची कामं उरकून घेतली बाकीची. अँड ते पार्सल जे होतं ते पिक केलं आणि मग आम्ही घरी यायला निघालो. सो आपण पुढच्या ब्लॉगला भेटू. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि यूट्यूबला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा.